नमस्कार मित्रांनो, डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सदराखाली आपण दरवेळेला नवीन नवीन उपक्रम घेत असतो. ह्यावेळेला एकदम छान लेटेस्ट असं आपल्याकडे मिनी लेथ कम मिलिंग मशीन असं आपण घेतलेलं आहे. आणि या मशीनची खासियत अशी आहे की जे मोठ्या लेथमध्ये जे मोठ्या मिलिंग मशीनमध्ये आपल्याला बघायला मिळतं ती सगळी फीचर्स या मिनिएचर मशीनमध्ये आपण घेतलेली आहेत. असं हे मशीन आपण अमेरिकेवरनं इम्पोर्ट केलेलं आहे आणि अमेरिकन असलं तरीसुद्धा 230 वोल्ट्सवरती चालणारं आहे. आता या मशीनचे आपण भाग बघणार आहोत. आत्ताच मी याच्यावरती एक छोटासा एक पार्ट बनवून बघितला आणि एकदम सक्सेसफुल आहे. स्टेडी मशीन आहे. कार्बन स्टील, स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम, कॉपर, टायटॅनियम अशा सगळ्या मटेरियलवरती याच्यावरती आपल्याला टर्निंग आणि मिलिंग करता येईल. ज्यांना टर्निंग माहिती आहे त्यांच्यासाठी हे काही नवीन नाही आहे, पण टर्निंग आणि मिलिंग मशीन एकत्र अशा पद्धतीचं आपल्याला मिळणं आणि एवढं ते मिनिएचर याच्यावरती असून सगळी फीचर्स जी एखाद्या मोठ्या लेथ मशीनमध्ये असतात आणि स्पेशली याचं कन्स्ट्रक्शन बघा, इतक्या काळजीपूर्वक केलेलं आहे. वर्कमॅनशिप इतकी सुंदर आहे. मिनी चक आहे, या इथे मिनी ड्रिलिंग अटॅचमेंट आहे, इथे डेड स्टॉक पण आपल्याला लावता येतो. ही मिलिंग अटॅचमेंट आहे, मिलिंगचा व्हॉइस आहे. हा इथे वाय ॲक्सिस म्हणतात तो आहे, झेड ॲक्सिस आहे. या ड्रिलिंगसाठी ॲडजस्टमेंटसाठी Z2 आहे. या इथे ड्रिलिंग मिलिंगसाठी झेड ॲक्सिस आहे. अशा पद्धतीने आपल्याला फार सुंदर रीतीने हे मशीनची आखणी केलेली आहे आणि ह्या सगळ्या आखणीवरती आपण वेगवेगळी जी मशीनची फीचर्स असतात की मोटर आहे, त्याला कंट्रोल सिस्टीम आहे. या इथे दुसरी मोटर आहे, त्याची कंट्रोल सिस्टीम आहे. हा टायमर बेल्ट म्हणतात तो इथे टायमर बेल्ट लावलेला आहे. पुलीज आहेत. या मोटरवरनं आपण डायरेक्टली या चकला ड्राईव्ह जो आहे त्याला दिलेला आहे. तिकडनं आपण हा थ्रू स्पिंडल आहे, म्हणजे मोठा रॉडसुद्धा याच्यातनं आपण घेऊ शकतो अशी त्याला सोय ठेवलेली आहे त्याने. आणि बेअरिंग हाऊसिंग आहेत. स्पिंडल एकदम स्टेडी आहे. मी आता तुम्हाला हे मिलिंगचं करून दाखवतो आणि मग पॉवर बदलून या इथे आपण लेथचं करून दाखवू. पण त्याच्या आधी या मशीनची आपल्याला माहिती, ज्यांना लेथ आणखीन मिलिंग मशीन माहिती नाही आहे, तर ही लेथ मशीनची मोटर जी स्पिंडलचा ड्राईव्ह आहे आणि त्याचा हा कंट्रोल सिस्टीम आहे. याच्यावरती आपण स्पीड ॲडजस्ट करू शकतो. टायमर बेल्टने याला इथे पॉवर पुरवलेली आहे. या इकडे आतमध्ये ग्लँड बेअरिंग सगळे असून या आपल्या चकपर्यंत त्याला पॉवर आणलेली आहे. चकसाठी पार्ट पकडण्यासाठी या इथे आपल्याला ही त्याची की आहे. याच्यामध्ये हे जॉ आपण हातबाहेर उघडू शकतो आणि याच्यामध्ये जॉब आपला पकडू शकतो. तसंच हे जॉज उलटे करून आयडीला पकडण्यासाठी छोटे जॉज पण आपल्याला त्याने इथे दिलेले आहेत. बऱ्याच त्याच्यावरती साधनं आहेत. मिलिंग मशीनची कटर्स आहेत. हे जे आपले दुसरे जे जॉज आहेत ते याच्यामध्ये दिलेले आहेत त्याने, की जे उलटे करून आपल्याला लावले की आयडीसाठी आपण पकडू शकतो. आणि अशा पद्धतीने फार सुरेख मांडणी करून या प्रत्येक प्रिसिजन दिलेलं आहे. हे आता झेड ॲक्सिसला इथे लेट स्क्रू आहे. एकदम स्मूथ मुवमेंट आहे. हा जो वरती जो आपल्याला दिसतो इथे, हा जो आहे हा आहे या मिलिंग मशीनसाठी लागणारा टूल होल्डर किंवा जॉब होल्डर. या जॉबवरती आत्ताच मी हा एक छोटीशी आपली पिन बनवली आहे. या पिनला आधी टर्निंग करून घेतलं इथे लावून आणि त्याला आतमध्ये इथे एक भोक पाडून घेतलं या ड्रिलिंग मशीनवरती. इथे डेड सेंटरवरती ड्रिल बीट लावून किंवा मिलिंग बीट लावून. आणि ते करताना या इथे जर तुम्हाला दिसत असेल त्याला ते मध्ये भोक पडलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण याला फ्लॅट मारलं आहे या मिलिंग मशीनवरती. ही मिलिंग अटॅचमेंट आहे. हे मिलिंगचे स्पिंडल आहे. स्पिंडल सेम लेथ मशीनसारखाच आहे, फक्त त्याला इथे आपण चकसारखी अरेंजमेंट दिली आहे किंवा कॉलेट म्हणतात. या कॉलेटमध्ये आपण हा इथे टूल पकडलेला आहे. म्हणजे आपल्याला एकतर टूल होल्डर लेथ करणार त्यावेळेला आपण हे काढणार आहोत आणि त्याच्याऐवजी हे लेथ मशीनचं टूल आहे ते या इथे येईल. म्हणजे आत्ता आपण लागू शकत नाही आपल्याला, पण ते काढून ठेवलं आहे लेथचं आत्ता मिलिंग अटॅचमेंट केल्यामुळं. पहिलं आपण त्या मिलिंगचं डेमॉन्स्ट्रेशन घेऊया. तर आता या इथे हा जो कंट्रोलर आहे, या कंट्रोलरवरती जर मी स्पीड वाढवला तर हे तुम्हाला इथे वरती दिसेल की मोटर फिरायला लागली. इकडे जसा टायमर बेल्ट आहे तसा इथे पण टायमर बेल्ट आहे. या टायमर बेल्टने ही जी पुली आपली चालू केलेली आहे
भरपूर व्हेरिएबल स्पीड आहे, ड्राईव्ह आहे, त्यामुळे त्याला आपण कंट्रोल करू शकतो. स्पीडही खूप आहे, RPMही चांगला आहे. आता हा जॉब आपण ह्याच्या खालती घेणार आहोत, पण पद्धत अशी असते की त्यावेळेला स्पंडल बंद ठेवायचा असतो. जॉबची अलाइनमेंट करून घ्यायची असते, जी आपण आता करून घेतो. या इथे तुम्ही बघताय हा जॉब आपला याच्या खालती आपण आणलेला आहे. पोझिशनिंग करण्यासाठी दुसरा ॲक्सेस पण आपण इथे बनवून घेणार आहोत. आणि या इथे आपण असं बघूया की आपल्याला या इथे त्याला स्लॉट मारता येतो आहे का. आणि आता हा इकडे वरती ॲक्सेस घेऊन हे खालती घेणार आहोत आपण. या इकडनं वरनं आपण हे फिरवून त्या इथे आपलं हे टूल जॉबपर्यंत आपण आणून टच केलेलं आहे. आता हे टच केलं आहे, सेंटर लाईन त्याची आपण बघितलेली आहे बरोबर. आता थोडंसं त्याला वरती उचलायचं. आपण जॉब RPM चालू करणार आहोत. मोटर चालू झाली. आता कुठेही कट लागलेला नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर गॅप दिसते. आता मी हे वरनं हळूहळू खालती घेणार आहे आणि त्याला टच केला की त्याचा आवाज बदलेल आणि आपल्याला अंदाज येईल की आपण कुठे आलेलो आहोत. आता आवाज यायला सुरुवात झाली. आवाज आल्यानंतर या इथे जी ग्रॅज्युएशन दिलेली आहे त्या हँडलवरती, त्या ग्रॅज्युएशन्सवरती लक्ष ठेवायचं. आणि या इकडनं आता मी जर कट चालू केला आता इथे मिलिंग होतं आहे आपलं. पहिलं जेवढं क्लीनअप करता येईल, जॉबची अलाइनमेंट करून घेता येईल तेवढी आपण अलाइनमेंट करून घेऊया. त्या इथे तुम्हाला दिसत असेल की कसं आपलं कटिंग चालू आहे ते. आता मी डेप्थ ऑफ कट वाढवणार आहे वरनं या इकडनं फिरवून. आवाज वाढला, डेप्थ ऑफ कट वाढला आणि तिथे आता आपल्याला ती जास्तीत जास्त इथे पूर्ण हे बाहेर आलं. पुन्हा आता डेप्थ ऑफ कट वाढवणार आहे मी आणि हे उलटं फिरवणार आहे. जास्तीत जास्त मटेरियल कापलं जात आहे त्याच्यावरती. तुम्हाला मटेरियल उडतं आहे त्याचंही तुम्हाला दिसत असेल. चिप्स बाहेर येत आहेत, फेकल्या जात आहेत. मशीनचा आवाज आहे त्यामुळे मला जास्त जोरात बोलावं लागतं. पण आता या इथे तुम्हाला दिसतं आहे की कसं आपलं कटिंग झालेलं आहे याच्यावरती. हे अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरती मिलिंग करता येतं. आपल्याला डेप्थ ऑफ कट वाढवून जर आपल्याला खालपर्यंत जर त्याला मिलिंग द्यायचं असेल तर या इकडनं आता हे वरनं मी जर फिरवलं तर आता हे खालती येत आहे. खालपर्यंत गेला आहे. मी पुन्हा आता त्याला वरती घेऊन येणार आहे आणि आता जॉबला थोडंसं पुढे सरकवणार आहे. पुन्हा खालती घेणार आहोत आपण. सगळ्या ॲक्सेसमध्ये आपल्याला हे मशीन चालवता येतं आणि आपण त्याचं छान पद्धतीने मिलिंग करू शकतो. अशा पद्धतीने हा कट संपला आहे. आता आपण हे वरती घेऊन चाललेलो आहोत. पुन्हा सेंटर लाईनवरती आणूया. पुन्हा हा खालती घेऊया आणि ह्याला आपण पुढे घेऊया.
त्याच्यावरती प्लास्टिक ॲल्युमिनियम तर अगदी लोण्यासारखं कटाकट कटाकट कापलं, तेवढा त्याला RPM आणि पॉवर याच्यामध्ये त्या मशीनमध्ये दिलेली आहे. आता आपण इथे हा व्हिडिओ थांबवणार आहोत आणि आता मिलिंग अटॅचमेंट बंद करून त्याच्याऐवजी आपण इथे आता टर्निंग अटॅचमेंटमध्ये घेणार आहोत आणि आपण बघणार आहोत की हे सगळं मशीन कसं काय टर्निंगमध्ये आपल्याला कन्वर्ट होईल आणि टर्निंगचे ऑपरेशन्स त्याच्यावरती आपण आता करून बघणार आहोत. हा जो जॉब आपण इथे पकडला होता मिलिंगच्या जॉब्समध्ये, तो आता इकडनं मी रिलीज करणार आहे त्याला आणि तो जॉब आता बाहेर आला. तुम्हाला बघता येईल की आपण जे केलेलं आहे ते बघा, किती इथे सुंदर प्रकारे आपल्याला एक स्लॉट करून मिळाला आहे याच्यावरती. आणि ह्यालाच आपण आता या इथे असा उलटा पकडणार आहोत आपल्याला ड्रिलिंग करण्यासाठी. इथे आता या चकमध्ये घातला त्याला आणि या चकच्या पिनने याला इथे आपण आता जॉबला पकडून घेणार आहोत. हा जॉब इथे आता पकडला गेलेला आहे. आता हा जॉब इथे गोल गोल फिरणार आहे. तर ही बाकीची जी आपल्याला नको आहेत ते सगळं आपण आता वरती उचलून घेणार आहोत. त्याला सगळ्यात वरच्या पोझिशनला जाईल तो आणि आपल्याला आता हा चक आहे किंवा जो व्हॉईस लावलेला आहे त्यालाही काढून घ्यायचा आहे. इकडचा आपण आता व्हॉईस काढतो आहे. त्याच्यामध्ये जो मिलिंगसाठी जॉब पकडलेला होता तो, आणि तिथे आपलं आता लेथ मशीनचं टूल पोस्ट येईल. हे जे क्लॅम्प्स असतात ते काळजीपूर्वक काढावे लागतात आणि व्हॉईस आपण व्यवस्थित आपल्या ह्याच्यामध्ये नेऊन ठेवूया बॉक्समध्ये. आणि त्याच्या पाठोपाठ आपल्याला तिथे टूल पोस्ट, ही लेथ मशीनसाठी जे टूल लागणार आहे आपल्याला ते आपण तिथे लावून घेणार आहोत. हा आता व्हॉईस निघाला. व्हॉईस आपण ठेवून घेऊया इथे. आणि आता हे लेथ मशीनचं टूल पोस्ट जे आहे त्याच्या आधी आपल्याला हे बाहेर घ्यावं लागेल. किती स्मूथ आणि एकदम सुंदर बनवलेलं आहे मशीन आहे. अशा प्रकारची मशीन्स आपल्याला फार काळजीपूर्वक वापरायचे आहेत. याच्यामध्ये शिकायचं आहे भरपूर. प्रत्येक वेळेला हे जे त्याचं टर्निंग्स किंवा जे छोटे छोटे चिप्स निघणार आहेत ते काढून त्याची ज्या ओरिजिनल अलाइनमेंट्स आहेत त्या अलाइनमेंटमध्ये कुठेही धक्का न लावता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची मांडणी करावी लागते. आतमध्ये इथे त्याला अलाइनमेंट बरोबर जमली पाहिजे. आता हे इथे टाईट करायचं आपल्याला. हे टाईट करताना आपल्याला याचा अँगल जो आहे हा आपण पहिल्यांदा फेसिंगसाठी घेऊया आणि मग टर्निंगसाठी घेऊया. आधी फेसिंग करूया आणि मग टर्निंग करूया. हे टूल त्याला पॅकिंग घालून त्याचा सेंटर बरोबर जो ॲडजस्ट करायचे, जे डिटेल्स आपल्याला नंतर बघणार आहोत आपण प्रत्यक्ष ज्यावेळेला शिकू त्यावेळेला. आणि आता आपल्याला पॉवर केबल बदलायचे. मिलिंग हेडवरनं आपण आता टर्निंगवरती जाणार आहोत. त्यामुळे ही पॉवर केबल जी आहे ही आपण इकडनं आता काढून दुसरी लावणार आहोत. ही आता पॉवर केबल लावल्यावरती जे आपल्याला टर्निंगसाठी सिस्टीम पाहिजे इथे चालू झाली. मगाशी आपण मिलिंग हेड बघत होतो. आता तुम्हाला टर्निंगसाठी ही मोटर, हा टायमर बेल्ट आणि हा चक हे आता चालू झालेलं आहे फिरणं. आणि मगाशी जे आपण केलं होतं तसंच पुन्हा तेच ॲक्सिस वापरायचे. सेंटर लाईनवरती घेऊन जायचं आहे. जॉबच्या जवळ टूल आणायचं आहे आणि हळूहळू आपल्याला फेसिंग करून घ्यायचं आहे. त्याची जी कड आहे
ती कट आपल्याला छान व्यवस्थित करून घ्यायची आहे. आपले अजून कट लागलेला नाही आहे. आपण आता तो कट लावण्यासाठी म्हणून टूल जॉबच्या पुढे जवळ आणतो आहे. आवाज चालू झाला, स्पीड वाढवला आणि आता हे फिरवलं की इथे आता फेसिंग कट चालू झाला आपला. हा फेसिंग कट संपलेला आहे. पुन्हा आपण या इकडनं टूल पुढे घेतलं आहे थोडंसं. पुन्हा आपल्याला एक फेसिंग कट काढायचं आहे. आपल्याला घाई नाही आहे कुठल्या जॉबची, त्यामुळे आपण हळूहळू तो करून घेणार आहोत आणि चांगला करणार आहोत. त्याला वर्नियर कॅलिपर्स वगैरे आपल्याला आपण आणून ठेवलेले आहेत जॉबची डायमेन्शन्स घेण्यासाठी, ते पण आपण वापरणार आहोत. तर ह्या अशा पद्धतीने आपलं आता फेसिंग ऑपरेशन ह्या कटमध्ये कंप्लीट होऊन जाईल आणि फेसिंग झाल्यानंतर मग आपण त्याला ओडी टर्निंग करणार आहोत. फेसिंग ऑपरेशन पण झालेलं आहे. जॉब मागे घेतला आहे. आपल्याला टूलची पोझिशन आता फेसिंगसाठी बदलायला लागते. या इकडे आपल्याला हे धक्का मारून आपण आता फेसिंगसाठी आपला कट लावणार आहोत. टूल मागे गेला आता टर्न केल्यामुळे, त्यामुळे आपण आता पुढे ते पुन्हा सेंटर लाईनवरती आणणार आहोत. खूप काळजी घ्यावी लागते की हे टूल आणि बाकीचे टूल पोस्ट कुठे लागत नाही आहेत ना, हे बघावं लागतं. आपण आता हा कट उलटा घेऊया. जेवढं पुढे जाता येईल तेवढं इथे जाऊया. या इथे आता कट लावूया. इथे पुन्हा आवाज चालू झाला आहे आणि आता तुम्हाला दिसतं आहे की मटेरियल वरचं जात आहे. आता दिसतं आहे का नाही छानपैकी. तर हे आपण फेसिंग केलं. ओडीवरती आपण छानपैकी स्मूथ कट घेऊन ओडी स्वच्छ केला. अजून एक छोटासा कट ओडीवरती घेऊया आपण. त्यालाही इथे ग्रॅज्युएशन्स दिलेली आहेत किती आपल्याला जायचं आहे ते. तर प्रत्येक ठिकाणी ग्रॅज्युएशन्स आपल्याला माहिती आहेत की ते डेप्थ ऑफ कट आपण लावणार होतो. आणि आपण आता ओडीचा थोडासा आपण कट घ्यायचा ठरवला आहे, तो आपण घेऊया आणि मग आय डीवरती त्याला बोर करूया. खूप छान छान पार्ट ह्याच्यावरती आपल्याला बनवता येतात. आपलं आता फेसिंग आणि ओडी करून झालेलं आहे, त्याच्यामुळे हे आपण आता मागे घेतलं आहे. आपल्याला आता ह्याला थोडंसं पुढे घेऊन जेवढं आतपर्यंत जाईल तेवढं आता ह्याच्यावरती फिरवून हे जे टेलस्टॉक किंवा इथे ड्रिलिंग अटॅचमेंट लावलेली आहे ती आपण आता पुढे घेणार आहोत. त्याच्यावरती ड्रिलिंग आणि मिलिंग आपण करून त्या रॉडला आपण मधल्या भागामध्ये भोक पाडणार आहोत. आता आपल्याला जर स्क्रू नट बनवायचा असेल किंवा दुसऱ्या कुठलेही, आता हे इकडे या अख्ख्या लेथ पोर्शनवरती तुम्हाला कितीतरी पार्ट दिसत आहेत. हे सगळे पार्ट जे बनवलेले आहेत ते अशा पद्धतीनेच बनवलेले असतात ड्रिलिंग मिलिंग करून. आपलं अंतर जास्त आहे त्यामुळे जरा थोडासा आपल्याला वेळ लागणार आहे ते करायला, कारण आपले मिनीचर असल्यामुळे ही सगळी हँडल्स पण त्या मापातच बसतील अशी केलेली आहेत. आता आपण बरेच जवळ आलेलो आहोत. अजूनही आपल्याला हे पुढे घ्यावं लागणार आहे, कारण नाहीतर आपल्याला जागा नाही आहे पुढे घेण्यासाठी. आणि आता आपण एवढ्याच अंतरावरती जाऊन थांबायला लागणार आहे. पुढचा जो कट आहे तो आपल्याला ड्रिलिंग मशीनवरती घ्यावा लागणार आहे. आता आपण मगाशी बघितलं तसं पुन्हा स्पिंडल चालू करणार आहोत.
स्पिंडलला आता ड्रिलिंग असल्यामुळे RPM खूप जास्त ठेवायला लागणार आहे आपल्याला. फुल स्पीडवरती आपल्याला हे करावं लागतं. आणि आता इथे आपण याचं बोरिंग किंवा ड्रिलिंग चालू केलेलं आहे. हे मिलिंग कटर असल्यामुळे आपण सर्क्युलर किंवा स्लॉट जर करायचं असेल आपल्याला तर आपण स्लॉटिंगही करू शकतो. आता ड्रिलिंग चालू आहे आपलं. आतमध्ये भोग पाडला जात आहे त्या जॉबच्या. ड्रिलिंग मशीनच्या बरोबर उलटं आहे. इथे जॉब फिरतो आहे आणखी ड्रिल आपलं एक जागी स्थिर आहे. नॉर्मल ड्रिलिंग मशीनमध्ये जॉब स्थिर असतो आणि ड्रिलिंग मशीन फिरत असतं. कुठून तरी आपल्याला दोन ड्रिल आणखीन जॉब ह्याच्यामध्ये मुवमेंट किंवा रिलेटिव्ह स्पीड त्या दोघांमध्ये आपल्याला वेगळ्या डायरेक्शनने फिरतील असं बघायचं असतं की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये ड्रिलिंग आपल्याला इफेक्टिव्ह होऊ शकतं. ते आता जवळजवळ आपण 2-2.5-3 मिलीमीटरपर्यंत ड्रिलिंग झालेलं आहे. याच्यावरती मी थांबवतो म्हणजे तुम्हाला नीट दिसेल. तर बघा या इथे आपण फेसिंग केलं होतं आधी मिलिंगवरती, ओडी टर्निंग केलं, लेथवरती आणून पुन्हा त्याला फेसिंग केलं आणि त्याला सेंटरला भोग पाडला. असं हे मल्टीपर्पज. आणि याच्यावरती सगळं मशीन डिझाईन आपल्याला शिकता येईल. मशीनची फीचर्स आपल्याला याच्यामध्ये कळतील. बेअरिंग काय असतं, स्पिंडल काय असतो, स्पिंडलची अलाइनमेंट कशी केली जाते, लेथचे बाकीचे जे भाग असतात, लीड स्क्रू असतात, बेस असतो, त्याची गाईड असते, त्याला बेड म्हणतात. ही बेड कशी बनवली जाते, ती हार्डन असते का, हे कसे असतात, मिलिंग कसं असतं, टूल होल्डर, चक, बाकी सगळ्या या एवढ्याशा मशीनवरती आपल्याला सगळं मशीन टूलचं नॉलेज छानपैकी घेता येणार आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे तुम्हाला सगळे दाखवण्यामध्ये आणि स्वतः करून बघण्यामध्ये. आपल्याला ह्याला अटॅचमेंटसुद्धा बदलता येतात. ही जर मोटर जी आहे ही स्टेपर मोटर जर लावली आहे आत्ता जी AC मोटर आहे त्याच्याऐवजी, आणि हा कंट्रोलर काढून या इथे जर आपण स्टेपर मोटरला चालेल असा जर कंट्रोल दिला तर आपण एका ठराविक फॅशनने बरोबर त्याला जेवढं माप देऊ त्या मापामध्ये तो काम करतो, थ्रेडिंग करतो, मिलिंग करतो, आपल्याला साईजप्रमाणे जॉब बनवून देतो. आणि हे दोन्ही मोटर्स या जर आपण CNCला लावल्या स्टेपर मोटर करून किंवा ज्या नवीन इंडक्शन मोटर्स असतात त्या लावल्या तर आपल्याला ह्यांना पण इथे आपल्याला मोटर्स लावायला लागतील. इथे 1, 2 आणि 3 तीही सोय ह्या मशीनमध्ये आपल्याला करता येते. या इथेही जर मोटर्स लावल्या तर हे 2 स्पिंडल आणि ह्या 3 मोटर्स असं मिळून जर आपण कंट्रोलर केला तर हे जे आता मी हाताने फिरवत होतो सगळ्या गोष्टी या हाताने न फिरवता आपल्याला सगळ्या मोटरवरती फिरवता येतात आणि कंट्रोल करता येतात. त्याच्यावरती आपल्याला एकदम पूर्ण CNC सारखं जो पाहिजे त्या डायमेन्शनचा जॉब आपल्याला करता येतो. आणि ही याची खासियत आहे. आणि हे सगळं आपण शिकणार आहोत. मशीन डिझाईन, मशीन टूल्स, ह्याला पकडण्यासाठी लागणारे टूल्स, जिग्स, फिक्सर्स असे अनेक उपक्रम ह्या एका छोट्याशा मशीनवरती आपल्याला वर्कशॉपमध्ये न जाता आपल्या क्लासरूममध्ये बसून आपल्याला शिकायला मिळणार आहेत. आणि त्यासाठी आपण हे स्पेशली मशीन इम्पोर्ट केलेलं आहे. अशी बरीच मशीन्स आपण घेतलेली आहेत. आणि देवरूखच्या सायन्स सेंटरमध्ये आता ह्या मशीनचं सगळ्यांचं तिकडे होईल. आणि एका सुंदर प्रकारे त्या सायन्स सेंटरमध्ये आलेल्या मुलाला एका वर्कशॉपमध्ये न जाता सायन्स सेंटरच्या म्युझियममध्ये वर्कशॉपमध्ये काम कसं चालतं याचं एक फील घेता येईल. हे सगळी मशीन्स आपल्याला सेफ करायचे आहेत. आत्ता याच्यावरती गार्ड नाही आहेत. आपण त्याच्यावरती गार्ड बनवून घेणार आहोत. इथे या इकडे ऑलरेडी गार्डसारखंच आहे पण तरीसुद्धा त्याच्यावरती जर काही चांगल्या पद्धतीचा गार्ड बनवता आला तर तो करणार आहोत. मी आता स्वतः चष्मा घातलेला आहे. त्यांना चष्मा नाही आहे त्यांच्यासाठी हा गॉगल असतो. त्या गॉगल वापरून आपल्याला करायचं असतं की जर काही चिप्स सुटल्या तर आपल्या डोळ्यात जाता कामा नयेत. हँडग्लोव्ज घालून काम करायचे असतात. आत्ता आपण ते करत नाही आहोत. आणि हे जे सगळे बारके चिप्स तुम्हाला इथे जे आत्ता मी काम केलं आहे त्याच्यावरती जे दिसत आहेत हे आपलं मशीनचं काम झालं. आता सगळ्यात पहिल्यांदा मी करणार आहे तर मशीन पूर्णपणे स्वच्छ करणार आहे. स्वच्छ केल्यानंतर त्या मशीनला
मी हा जो इथे आपण त्याचं कव्हर ठेवलेलं आहे आत्ता तात्पुरता मी एक टॉवेल घेतला आहे, पण त्याला आपण छान प्रकारे कव्हर पण बनवणार आहोत आणि ते कव्हर घालून त्या मशीनची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सगळ्या ठिकाणी जिथे इथे लुब्रिकेशन करायचं आहे, हे लीड स्क्रूज आहेत सगळे 1 2 3 4 त्यांना लुब्रिकेशन करत राहावं लागेल. मोटरच्या जवळ कुठेही लुब्रिकेशन करायचं नाही. पण हा जो स्पेंडल आहे, या 2 स्पेंडलच्या इथे जिथे गिअर बॉक्स आहेत त्यांना दररोज करावं लागत नाही, पण आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते, साफ ठेवायला लागतात. आपण एक छोटासा कंप्रेसर पण घेतलेला आहे. त्या कंप्रेसरने हे सगळी त्याची उडवली जाते. आत्ता घरात असल्यामुळे या इथे लिमिटेशन्स आहेत, पण तरीसुद्धा आपण ते करणार आहोत. एक स्पेअर मोटर पण मी घेऊन ठेवलेली आहे. मोटर जर आपल्या हातनं जर कधी काही जळली तर ती मोटर पटकन मिळणार नाही. हे सगळं चायनामध्ये बनवलेलं आहे, पण सुंदर मशीन बनवलेलं आहे. अशीच आपल्याकडे बाकीची मशीन्स आहेत. त्या सगळ्याचा सेटअप झाला की आणखीन एक चांगला व्हिडिओ घेऊ आणि ज्यावेळेला आपण मुलांना शिकवू आणि मुलं त्याच्यावरती एन्जॉय करतील त्यावेळेला पुन्हा आणखीन एक व्हिडिओ घेऊ. तुम्ही सगळ्यांनी जरूर हा व्हिडिओ बघा, तुमच्या सजेशन्स सांगा. नवीन उपक्रम आपण चालू ठेवतच आहोत आणि ते चालू ठेवणारच आहोत, जेणेकरून प्रत्येक गोष्टीमध्ये स्किल किंवा एखादा जर आपल्याला छोटा पार्ट बनवायचा असेल, आपल्याला जर आपलं हॉबी सेंटर जर करायचं असेल, प्रोजेक्ट आपल्याला काही करायचा असेल तर त्या पद्धतीने आपण छोटी मोठी सेंटर्स बनवू शकतो आणि छान काम करू शकतो. व्हिडिओबद्दल धन्यवाद. तुमच्या सूचना मी वाट बघतो आहे.